विकास नारगीर. आम्ही ढोकाळीमध्ये फ्लॅट घेतला होता मेडिसनमध्ये. आयकॉन प्रोजेक्ट आहे हा. याच्यासाठी आम्हाला इंटिरियर हे खूप लवकर आणि एकदम वाजवी दरात करायचं होतं. तर आम्ही ऑनलाईनवरती सर्च केला. जेव्हा सर्च केल्यानंतर आम्हाला 2-3 वेंडर्स मिळाले. आम्ही मर्क्युरी इंटिरियर्सला आम्ही शॉर्टलिस्ट केलं. सो मर्क्युरी इंटिरियर्सच्या फिरोज इनामदारांना आम्ही फोन केला, कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना आम्ही बोलवलं आणि आमची कन्सेप्ट, आमच्या रूम, आमचे ओव्हरऑल रिक्वायरमेंट काय हे त्यांना समजावून सांगितलं. मग त्याच्यानंतर हे झालं, कधी झालं होतं आपण? ऑगस्टमध्ये पोझिशन मिळालं आणि सप्टेंबरमध्ये आम्ही ठरवलं की त्याला आपण इंटिरियर करूया. आणि त्याच्यामध्ये सप्टेंबर 15च्या दरम्यान, सप्टेंबर 15 शिफ्ट व्हायचं होतं. तर सप्टेंबर 15च्या दरम्यान आम्ही फिरोज इनामदारांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं, बाबा आमच्या साईट इथे आहे आणि तुम्ही बघा जरा आणि सांगा काय काय आमची रिक्वायरमेंट काय काय स्पेल आउट केली आम्ही. आणि स्पेल आउट केल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही या. तर लागलीच ते म्हणाले चला आम्ही येतो तुमच्याकडे. पहिल्यांदा आम्ही आमच्या घरी बोलवलं डोंबिवलीमध्ये. आम्ही त्यांना ओव्हरऑल फ्लॅटचा एरिया, ओव्हरऑल लेआउट काय आहे, कसं आहे ते सांगितलं. लागलीच दुसऱ्या दिवशी रविवारच होता मध्ये. मला वाटतं त्यांनी सेकंड मीटिंगमध्येच मला 3D जे काही मॉडेल्स आहे आमच्या .dwg फाईलवरती वर्क करून सेकंड मीटिंगमध्येच आम्हाला त्यांनी लेआउट दाखवलेला. त्यामुळे त्याच्यावरनं वाटलं की प्रॉम्प्टनेस आहेत आणि ॲज पर द रिक्वायरमेंट टायमावरती त्यांनी आम्हाला डिलिव्हरी पण दिली. आणि आम्ही कधी डोंबिवलीला बोलवलं होतं, डोंबिवलीला पण ते येऊन प्रॉम्प्टली येऊन आम्हाला सगळं दाखवायचं आणि डिस्कस वगैरे करायचे आमच्याबरोबर. त्यामुळे आणि आम्ही पण भरपूर काही म्हणजे चेंजेस सांगितले, काही इकडचे तिकडे करायला सांगितलं. म्हणजे काही फ्लेक्झिबिलिटीच्या दृष्टीने मला पहिले म्हणजे टाईम प्लॅन. आम्ही जेव्हा सगळं फायनल केलं आणि मर्क्युरी इंटिरियरला द्यायला ठरवलं तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा आमचा हा टाईमलाईन आहे, या टाईमलाईनमध्ये तुम्ही मीट करायला पाहिजे. तर ते म्हणाले ठीक आहे, ह्या टाईमलाईन आम्ही मीट करू आणि तुम्हाला तेवढ्या वेळात आम्ही फ्लॅट क्लिअर करून देऊ. आणि त्यांनी एक प्लॅन दिला आम्हाला की कसं आम्ही करू, किती दिवसांनी करू. 15 दिवसात आमचा पहिला बेडरूम होईल, दुसऱ्या आठवड्याभरात दुसऱ्या बेडरूमचा साचा होईल, आणि प्रत्येक 8 दिवसांनी एकदा आम्हाला बोलवून ते आम्हाला ओव्हरऑल लेआउट दाखवायचे, ओव्हरऑल व्हिडिओ पाठवायचे आणि सांगायचे की बाबा अजून काय करेक्शन किंवा काही तुमच्यामध्ये चेंजेस हवेत का. तर ते फ्लेक्सिबिलिटी त्यांच्यामध्ये होती. बरेचसे आम्ही चेंजेस सुचवले, त्यांनी पण आम्हाला चेंजेस सुचवले. फ्लेक्सिबिलिटी बरीच दाखवली त्यांनी आम्हाला आणि त्याप्रमाणे एकदम वेळेवरती आणि एकदम प्रॉम्प्टनेस म्हटलं तर एकदम प्रॉम्प्ट त्यांचा रिस्पॉन्स होता. आणि टाईमलाईन्स मेंटेन करण्यात, ॲडेरन्समध्ये त्यांचा एकदम हातखंडा कोणी धरू शकत नाही. कारण जे काही कमिट केलं होतं त्या टाईमलाईन्स त्यांनी मीट केल्या. आणि आम्ही म्हणजे आमच्या इतर म्हणजे रिलेटिव्सना पण आम्ही सांगितलं, जेव्हा इंटरव्ह्यू बघितलं त्यांनी दे वर इम्प्रेस्ड. तर आम्ही त्यांना त्यांचं रेकमेंडेशन दिलेलं आहे. इव्हन आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांना ज्यांनी विचारलं त्यांना सांगितलेलं आहे. तर आम्ही रिकमेंड करतो की बाबा मर्क्युरी इंटिरियर्स हा टाईमलाईनमध्ये, कॉस्ट आणि ओव्हरऑल क्वालिटी ह्याच्यामध्ये सगळे ॲडेअर करतात आणि आम्ही वी आर रिअली सॅटिस्फाईड विथ दॅट सर्व्हिसेस.